हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मात्र शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडवर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उभी राहिली, ज्यामुळे अनियंत्रित परिस्थितीत चेंगराचेंगरी घडली। घटनेत अनेक शिवभक्त जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। जखमींना तातडीने गडाखाली आणून जुन्नर शासकीय रुग्णालय आणि मंचर उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल केले गेले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त गडावर दाखल झाले होते। मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने दुमदुमून गेला होता। मात्र गडाच्या अंबरखान्याच्या खालच्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या अरुंद मार्गावर एकाच वेळी हजारो लोक जमा झाले, ज्यामुळे वरून खाली येणाऱ्या आणि खालून वर जाणाऱ्या लोकांमध्ये ढकलाढकली झाली। गर्दीवर योग्य नियोजन नसल्याचा आरोप शिवभक्तांनी केला असून प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षा यंत्रणा गडावर तैनात नसल्यामुळे हा प्रसंग घडल्याचे नमूद केले जात आहे। शिवजयंतीला दरवर्षी लाखो लोक शिवनेरी गडावर येथे येतात, याची दखल घेऊन योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे तज्ञ आणि नागरिक सांगत आहेत। नमस्कार, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मोठ्या प्रमाणाने जे भाविक आहे ते काल दिवसापासून सकाळपासून इथे शिव जन्मस्थळ जे आहे त्या दर्शनासाठी शिवनेरी गड किल्ल्यावर येत आणि रात्री सुद्धा ते कंटिन्यूस ज्योती घेऊन ये जा चालू होता भाविकाचा। त्यातून सकाळी 3-3:30चे दरम्यान एक ग्रुप जे ज्योती घेऊन आला होता तो खाली जात होता, ते स्पीडने जात होता। स्पीडने जात असताना आमच्या त्या ठिकाणी एक पोलीस सब इन्स्पेक्टर आणि 6 लोकांची टीम होती। मीना दरवाजा ज्या ठिकाणी आहे जिथून डिसेंट केला जाते सुरुवातीला, त्या ठिकाणी त्यांना हळू जाण्यासाठी आणि थांबण्याचा प्रयत्न केला, पण ते जास्त लोक होते। जास्त लोक असल्यामुळे वरून एकाने धक्का मारला, त्याच्यात 4-5 लोक तिकडे पडले। कोणी खाली पडला नाही, पण पायथ्या ते बाजूला तिकडे पडले। त्यामध्ये 3 लोकांना पायाला मार लागली आहे, एकाचा पाया मोडला आहे आणि 2 लोकांची किरकोळ जखमी आहे पॅरा। आता पोलीस बंदोबस्त अगोदर पण त्यावेळी होता, आता सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। सर्व सुखरूप चालू आहे आणि कंट्रोल पद्धतीने जे आहे ते लोकांना सोडला जात आहे। माझ्या सर्वाला आव्हान आहे, इथे वयस्कर माणूस पण येत आहे, लहान मुले पण येत आहे, महिला पण येत आहे। ते कृपा करून आपण परत जाते वेळी, आता खालून वर येते वेळी तर सर्वजण एक नियमित स्पीडने येत आहे, ते धावत येऊ शकत नाहीये एका पॉइंटच्या पुढे, परंतु खाली येताना घाईने जाऊ नये आम्ही वारंवार आवाहन करतो। पीए सिस्टमवर वारंवार अनाउन्समेंट करतो, तरी सुद्धा काही वेळी युवक जे आहे ते उत्साहामध्ये म्हणजे घाईने खाली जात आहे। कृपा करून घाईने पाथऱ्यावर जाऊ नये। आता त्या ठिकाणी एकाचा पाया घसरल्यामुळे 3 लोकांना किरकोळ जखम लागली आहे, तर कृपा करून खाली धावत जाऊ नका, हळू जावा। मी वारंवार पीए सिस्टमवर सूचना देतोय, कृपा सर्वांनी सहकार्य करावे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।